लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा झाला खरा, मात्र आता बँकेतील पैसे काढण्यासाठी मोठ्या रांगा लागल्याचं चित्र आहे। चंद्रपूर जिल्ह्यात पात्र असणाऱ्या अर्ज करणाऱ्या बहिणींच्या संख्येत वाढ झाली आहे। मागील 5 दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 40,000वर लाडक्या बहिणींनी अर्ज केलाय, तर दुसरीकडे हिंगोलीमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे। केवायसी करण्यासाठी पहाटेपासूनच महिलांनी बँकांसमोर रांग लावल्याचं चित्र आहे। हिंगोलीतील बँकेबाहेरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। आपण तो पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आहे ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 14 तारखेपासूनच जे आहे ते पैसे पडण्याची सुरुवात झालेली आहे आणि ज्या महिलांच्या खात्यामध्ये पडले नाहीत त्या महिलांनी जे आहे ते केवायसी करण्यासाठी बँकेसमोर गर्दी केलेली आहे। मी सध्या हिंगोलीच्या स्टेट बँकेसमोर उभा आहे आणि सकाळपासून जे आहे ते महिलांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। सकाळी 6 वाजल्यापासून या महिलांनी जे आहे ते गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया। काकू, मला सांगा, तुम्ही किती वाजता आला तिथे? आणि 6 वाजता आलो। चौथा रोज आहे आज। येणं जाणं बिजा आमचं खर्च पाणी सिद्धेश्वर राहून आलो। हा, रोजंदारी बुडून येत आहे का? हो, रोज मंजुरी करतो। नवरा अख्खे बाहेर वार गेलेला आहे। हा, दुखणी आला आहे, भाकर पाणी सोय नाही घरी। 4 दिवसापासून तुम्ही इथे येत आहे का? हो, चौथा दिवस। नक्कीच आपल्यासोबत अजून काही महिला आहेत। सकाळी 6 वाजल्यापासून जे आहे ते महिलांनी इथे रांग लावलेली आहे। जे पहिला नंबर लावलेला आहे, अजून बँकही उघडलेली नाही आणि या महिलांनी जे आहे ते रांग लावलेली आहे। आपण त्यांच्याकडून जाणूया। ताई, मला सांगा, तुम्ही आज किती वाजता आले? तर पहिला नंबर आहे तुमचा। आज आम्ही 5 वाजता आलो। 5 वाजता आलो आणि नंतर इथं येऊन किती वेळेच बसलो होता। आमची रोजंदारी मिळवायली। काल 3 तास झालं बसलो। 3 तास राहूनही उभं बिना आणा पाण्याचं। तसंच पुन्हा घराला गेलो। 4 वाजता बँक बंद झाली। पुन्हा नंतर आज 5 ला पुन्हा आणखीन आलो। सोबत कोण कोण आहे तुमच्या? आमचे मालक आहे, ते त्यांची रोजंदारी बुडायली, माझी बुडायली। आता काय मागणी आहे तुमची? लवकरात लवकर काम हो। मग नंतर बँकेच्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला काय तसंच मार्गदर्शन मिळतंय का? आणखीन मिळालं नाही। नक्कीच अजून काही महिला आपल्यासोबत आहेत। ताई, तुम्ही आज लहानसं बाळ घेऊन आलात, काय तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत का? नाही, ते म्हणायचं केवायसी करा म्हणून। केवायसी साठी लाईन लावायला का? मग केवायसी झाली नाही का तुमच्या? नाही, झालीच नाही। 4 दिवसापासून लहान बाळ घेऊन तुम्ही आलात, तुमचा रोजंदारी बुडलेली आहे, कसं बघताय? काय करावं, यावंच लागायला। तर नक्कीच महिलांचे जे आहे ते रांगेत उभं राहण्यासाठी जे आहे ते वाद सुद्धा होत आहे। त्यासाठी महिलांना रोजंदारी बुडवून जे आहे ते इथे बँकेसमोर ताटकळत बसावं लागत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।